प्रेज द लॉर्ड. 2022 या वर्षातला नवीन दिवस आपल्या आयुष्यात त्याने दाखवलेला आहे, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. आणि तुम्ही जे कोणी फेसबुक, यूट्यूब आणि ज्या माध्यमातून जॉईन झालेले आहात, तुमचंही प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. आणि यावेळेस आपण त्याच्या वचनाकडे वळणार आहोत. आणि 2022 या नवीन वर्षातला हा पहिला संदेश आहे. आणि म्हणून मला आनंद वाटतो की आणखी एक संधी त्याचं वचन गाजवण्याची त्याने मला दिलेली आहे. आणखी एक नवीन दिव्य सत्य, आणखी एक नवीन प्रकटीकरण त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि किती जण नवीन प्रगतीकरणासाठी तयार आहेत. आमेन. आजचा आपला विषय आहे द जर्नी ऑफ लाईफ. द जर्नी ऑफ लाईफ, जीवनाचा प्रवास. जीवनाचा प्रवास. आणि शास्त्रभाग आहे नीतिसूत्रे 4:18 आणि 19. प्रोव्हर्ब्स 4:18 and 19. देवाबरोबरची वाटचाल, देवाबरोबर चालण्याचं जीवन, ख्रिस्ती जीवन, याला अनेक प्रकारच्या उपमा शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. द ख्रिश्चन लाईफ इज कम्पेअर्ड टू मेनी मेटाफॉर्स इन द बायबल. उदाहरणार्थ हिब्रू लोकासपत्र 12 आणि 1 मध्ये ख्रिस्ती जीवन एक रेस आहे, एक धाव आहे असं म्हटलेलं आहे, की जे आपण धावतो, जे आपल्याला धावायचे आहे. दुसरं प्रतीक 1 तिमोथेय 1:18 मध्ये पौल म्हणतो की ख्रिस्ती जीवन हे एक युद्ध आहे किंवा संघर्ष आहे, वॉरफेअर. 1 तिमोथी 1:18. आणि फिलिप्पियकरासपत्र 2 आणि 15 मध्ये पौल असं लिहितो की ह्या अंधकारमय जगामध्ये आपण जगाचा प्रकाश असे आहोत. मग तो प्रकाश किती प्रमाणात आहे असं नाही. अंधार असल्यानंतर थोडीशी काडीची पेटी जरी पेटवली तरी ती त्यावेळेस महत्त्वाची असते, नाही का? म्हणून जिथं कुठं तुम्ही आणि मी आहोत, जितका प्रकाश आपल्याला मिळालेला आहे तो त्या ठिकाणी, त्या घरात महत्त्वाचा आहे. परंतु या सर्व चित्रांमध्ये जे ख्रिस्ती जीवनाचे चित्र आहेत, त्या सर्व चित्रांमध्ये एक उत्तम असं चित्र जे शास्त्र आपल्याला दर्शवतं ते म्हणजे प्रवास, जर्नी. आपण वाचतो जुन्या करारामध्ये की कशा रीतीने देवाने त्याचे लोक निवडल्यानंतर ते मिस्र देशाच्या गुलामगिरीत होते, त्यांना मुक्त केलं आणि त्यांना रात्रीतून बाहेर काढलं. आणि परमेश्वराने असं म्हटलं की हा महिना आणि हा दिवस तुमच्यासाठी एक नवीन महिना, नवीन दिवस आहे, की ज्या दिवशी ते गुलामगिरीतून मिस्र देशाच्या मुक्त झाले. आणि मग त्यांची वाटचाल सुरू झाली देवाच्या वतनाच्या देशाकडे. देवाने त्यांना मुक्त केलं होतं. कशासाठी? फक्त प्रॉब्लेम सोडवण्यासाठी नाही, तर एक ठिकाण होतं जिथं त्यांना न्यायचं होतं, जिथं त्यांनी जावं अशी देवाची इच्छा होती. फारो राजा सैतानाचं प्रतीक आहे, मिस्र देश जगाचं प्रतीक आहे. आणि त्यांची जी सुटका झाली ती आपल्या तारणाचं प्रतीक आहे. ज्यावेळेस माणूस येशू ख्रिस्ताला शरण येतो, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं तारण होतं, तेव्हापासून ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरू होतो. 1 जानेवारीपासून नाही, चर्च अटेंड केल्यापासून नाही. ज्या दिवशी माणूस म्हणतो की आता मी माझं जीवन प्रभू येशूला समर्पण करतो, जे झालं ते झालं बस, तेव्हा तो प्रवास सुरू होत असतो. आणि देवाला जसं त्यांना एका ठिकाणी न्यायचं होतं, तसं आपल्यालाही एक ठिकाण नेमलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला न्यायचं आहे. आणि त्या ठिकाणापेक्षा निघाल्यापासून तर पोहोचण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल शास्त्रात जास्त सांगितलेलं आहे. त्यांच्यासाठी तो वतनाचा देश होता, आपल्यासाठी तो वचनांचा देश आहे. की हे जे वचन शास्त्रात दिलेले आहे हे आपल्या हयातीत जिवंतपणे आपण अनुभवावेत या आयुष्यात, ह्याच्यासाठी देवाने निवडलेलं आहे. त्या ठिकाणी एक दिवशी आपण जिथं तो आहे तिथं स्वर्गात तर जाऊ, परंतु तोपर्यंत आपण ह्या जीवनामध्ये प्रवास करत आहोत. आमेन.
तर नीतिसूत्रे 4 वचन 18 आणि 19, प्रोव्हर्ब्स 4:18 and 19 इथं असं लिहिलेलं आहे, परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. काही ट्रान्सलेशनमध्ये नीतिमानाचा मार्ग दिले, ॲक्च्युअल ट्रान्सलेशन आहे नीतिमानाचा. धार्मिक हा शब्द बरोबर नाही आहे, ॲक्च्युअल शब्द आहे नीतिमान, रायचस, द वे ऑफ द रायचस है ना. तर धार्मिकांचा मार्ग किंवा नीतिमानाचा मार्ग म्हणजे नीतिमानाचा एक मार्ग आहे. शास्त्र सांगतं की नीतिमान कोणी नाही, एक नाही, पण शास्त्र असंही सांगतं की प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवलेले आहे. किती जण या ठिकाणी बसलेले नीतिमान ठरलेले आहेत? वाटतं नाही, एकतर आहेत किंवा नाहीत. मला वाटतं मी नीतिमान नाही, वाटत असेल तर ते चुकीचं आहे. नीतिमानाचा मार्ग मध्यान्हापर्यंत किंवा दुपारपर्यंत वाढत वाढत जाणाऱ्या उदय प्रकाशासारखा किंवा सूर्यप्रकाशासारखा आहे. दुर्जनाचा मार्ग अंधकारासारखा आहे, त्याला कशाची ठेस लागते हे त्याला कळत नाही. ख्रिस्ती जीवन हे देवाबरोबरचा वाटचाल हा एक प्रवास आहे. आपण पाहतो तो प्रवास तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण देवाकडे वळतो, येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो, आणि मग आयुष्य संपेपर्यंत किंवा प्रभू येशूच्या आगमनापर्यंत त्या प्रवासात आपण असतो. आणि मी तुम्हाला सांगतो की आज तुम्ही आणि मी प्रत्येकजण कोणत्या तरी पॉईंटला त्या ठिकाणी आहे. जर तुम्ही देवाकडे वळलेले आहात तर तुमचा प्रवास सुरू आहे. आमेन. आता या ठिकाणी म्हटलं की धार्मिकाचा मार्ग, मार्ग हा शब्द अंडरलाईन करा. प्रवास करण्यासाठी एक मार्ग किंवा एक रस्ता असावा लागतो, आणि तो रस्ता कुठेतरी जाणारा असतो. आता आज आपल्यामध्ये नगरहून विजू आणि फॅमिली आलेली आहे. नगरहून नाशिकला येणारा रस्ता, प्रवास कुठून सुरू झाला? नगरहून, पोहोचले कुठे? नाशिकला. पण त्या प्रवास करण्यासाठी एक मार्ग किंवा एक रस्ता आवश्यक असतो. आपण देवाकडे वळल्यानंतर देवाने नेमलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी देवाने एक मार्ग नेमलेला आहे, एक रस्ता आहे, आणि त्या रस्त्यावरून आपल्याला चालायचं असतं. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते? त्या मार्गावरून, त्या रस्त्यावरून आपण चालत असतो. आमेन. आणि पहिले पेत्र 2 आणि वचन 11 मध्ये देखील पेत्र हेच लिहितो की आपण सर्व उपरेव प्रवासी आहोत. पहिले पीटर, 1 पीटर 2:11 की आपण ह्या जगामध्ये प्रवासी असे आहोत. आता मार्ग किंवा रस्ता म्हटल्यानंतर किंवा प्रवास म्हटल्यानंतर प्रवासाची सुरुवात असते आणि प्रवासाचा शेवट असतो. अ पाथ हॅज अ बिगिनिंग अँड ॲन एंडिंग. आता बरेचसे मार्ग आहेत जीवनाच्या प्रवासाचे, है ना. काही जण तत्त्वज्ञानाचा मार्ग स्वीकारतात, काही जण धर्माचा मार्ग स्वीकारतात, काही जण म्हणतात देवबिव काही नाही, मी माझ्याच इच्छेप्रमाणे माझ्याच मार्गाने चालेन. वेगवेगळे निवड ही आपल्या पुढे असते. पुष्कळचे मार्ग, पुष्कळचे रस्ते आहेत कोणत्या रस्त्याने जायचं. पण जो मार्ग आपण निवडतो, इकडे ऐका, जो रस्ता आपण निवडतो तो, जी निवड आपण करतो त्याच्यावर आपण कुठं पोहोचणार आहोत हे अवलंबन असतं. परत एकदा, जो रस्ता आपण निवडतो त्याच्यावरून तो रस्ता कुठं जाणार आहे, आपण कुठं पोहोचणार आहोत, आपल्याला कुठं नेणार आहे हे सिद्ध होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून निवड ही महत्त्वाची आहे. द चॉईस डिटर्मिन्स द डेस्टिनेशन. आता प्रभू येशूने म्हटलं की एक रुंद मार्ग आहे आणि एक अरुंद मार्ग आहे. 2 रस्ते त्याने एकदा सांगितलं, आणि रुंद मार्गाने जाणारे पुष्कळ आहेत, पण अरुंद मार्गाने जाणारे थोडके आहेत. त्याने असंही सांगितलं की रुंद मार्ग हा नाशाकडे जाणारा आहे, पण अरुंद मार्ग हा जीवनाकडे जाणार आहे.
तो मार्ग देव आपल्यासाठी नाही निवडत, तो आपल्याला, तुम्हाला मला निवडायचा असतो. असं म्हणून चालणार नाही. देवाची इच्छा असली तर हात धुवून मोकळं होऊन चालणार. निवड, चॉईस इज युअर्स. निवड आपल्याला करायची की कोणत्या मार्गाने जायचं. मग जर योग्य मार्ग निवडला तर नेमलेल्या ठिकाणी आपण पोहोचू. नगरहून निघाले, नाशिकच्या रस्त्याला लागले तर नाशिकला पोहोचतो, पण पुण्याच्या रस्त्याला लागले तर नाशिकला येणार का? नाही. मग तुम्ही आणि मी जीवनाचा कोणता मार्ग निवडतो त्याच्यावर तुम्ही आयुष्याच्या शेवटी कुठं पोहोचणार आहात हे अवलंबून आहे. कोणता मार्ग सध्या, आणि मी तुम्हाला सांगतो की सध्या तुम्ही कोणत्या तरी मार्गावर आहात, एक तर रुंद नाही तर अरुंद. मी कोणत्याच मार्गावर आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. कोणत्या तरी मार्ग, एक तर देवाच्या मार्गाने, नाही तर स्वतःच्या मार्गाने किंवा जगाच्या मार्गावर तुम्ही आहात. आणि म्हणून मत्तई 7:13 प्रभू येशूने सांगितलं की 2 मार्ग आहेत आणि 2 पोहोचण्याचे ठिकाण आहे. 2 डेस्टिनेशन, 2 वेज. आणि रुंद मार्ग हा योग्य मार्ग असा वाटतो कारण त्याच्यावर पुष्कळशे लोक चाललेले आहेत. जिथं जास्त गर्दी, जास्त लोक, आपल्याला वाटतं ते बरोबर आहे. मग ते चर्च असो, कोणते मीटिंग असो. आणि जिथे थोडे लोक आहेत आपल्याला वाटतं की ते विचित्र लोक आहेत, तिथं काहीतरी चुकीचं आहे. पण प्रभू येशूने सांगितलं की नाशाचा मार्ग हा रुंद मार्ग आहे आणि पुष्कळ त्या रस्त्याने जाणारे, पण अरुंद मार्गाने जाणारे थोडके आहेत, जो जीवनाकडे जाणारा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अरुंद मार्ग ज्याच्यावरून थोडके जातात तो जीवनाकडे जाणारा आहे. आता जर चुकीचा मार्ग निवडला तर चुकीच्या ठिकाणीच पोहोचणार, नाही का? चुकीचा मार्ग निवडून योग्य ठिकाणी आपण पोहोचू शकतो का? नाही, मी कोणताही रस्ता धरील, मला माहिती की नाशिकला जाईल, असं असतं का? नाही. पण तसं ॲक्च्युली काही जणांना वाटतं, काही जण तसं मानतात, पण ते चुकीचं आहे. जर आपण चुकीचा मार्ग निवडला तर आपण चुकीच्या डेस्टिनेशनला, चुकीच्या मार्गावर पोहोचू. आणि मग ह्या प्रवासामध्ये आपण देवाबरोबर चालत असताना जे काही घडलेलं आहे, घडत आहे, ह्या वर्षात घडणार आहे, अजून 5-10 वर्षात आयुष्य आहे तोपर्यंत, हे सर्व देवाला माहीत आहे. नाही ऐकलं काही जण. जे काही तुमच्या जीवनात चाललेलं आहे आणि होणार आहे ते सर्व देवाला माहीत आहे. तो प्रारंभ, शेवट, अल्फा व ओमेगा आहे. त्याला एवढी मोठी लांबलचक प्रार्थना करून स्टोरी सांगितल्यावर त्याला समजतं असं नाही, त्याला माहीत आहे. काही लोकांच्या प्रार्थना जसं काही देवाला माहीत नसल्यासारखं एवढं सगळं सांगायला जातात, नाही. आणि ते झालं तर झालं, अजून त्याला सल्ला पण देतात, तू असं कर, तू तसं कर. प्रार्थना देवाला सल्ला नाही आहे, प्रार्थना देवाचा सल्ला घेणं आहे. त्याने काय करायचं हे देवाला नाही सांगायचं, तुम्ही आणि मी काय करायचं हे त्याला विचारणं आहे की मी काय करू, मी कोणता निर्णय घेऊ. आमेन. तर 5 गोष्टी ह्या वचनामध्ये ह्या मार्गाबद्दल सांगितलेल्या आहेत, त्या आपण पाहू. 5 थिंग्स अबाउट युअर जर्नी फ्रॉम प्रोव्हर्ब्स चॅप्टर 4. नीतिसूत्रे 4 प्रवासाबद्दलच्या 4 गोष्टी. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट हा, आपल्या प्रवासाची निश्चित सुरुवात असते. आवर जर्नी हॅज अ बिगिनिंग. प्रवासाची एक सुरुवात असते, नाही का? कुठून गाडी धरली, ट्रेन धरली, कुठून आपण सुरुवात केला. तसं देवाबरोबरील जीवनाच्या प्रवासात, ख्रिस्ती जीवनाचा प्रवास कधी सुरू होतो? जेव्हा माणूस येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतो, जेव्हा त्याला कळतं की देव कोण आहे, कोण नाही आहे, येशू ख्रिस्त कोण आहे, त्याने काय केलेलं आहे. आणि मग जेव्हा माणूस म्हणतो की ते माझ्यासाठी केलं आहे, मी त्याचा स्वीकार करतो, प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी तुझ्याकडे येतो, त्या दिवसापासून, त्या घटकेपासून त्याचा देवावरचा प्रवास सुरू होतो. म्हणजे प्रवासाला एक सुरुवात असते. जर्नी हॅज अ बिगिनिंग. आणि ती बिगिनिंग किंवा सुरुवात कधी आहे? की जेव्हा आपण प्रभू येशूकडे वळतो. योहान शुभवर्तमान, आता त्याच्याकडे वळणं, त्याच्याकडे येणं म्हणजे नेमकं काय? प्रवास सुरू करणं म्हणजे नेमकं काय? योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय, जॉन चॅप्टर 3, 19व्या वचनापासून
आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत. न्यायाचा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. कशाची आवड धरली है ना? काही लोकांना अंधार आवडतो. मी मोठ्या मीटिंगमध्ये पाहिलं की काही लोक लांब अंधारात उभे असतात आणि त्यांना सांगितलं पुढं जागा आहे, पुढं येऊन या. नाही, ते अजून लांब जातात, मागे जातात, अजून अंधारात उभं राहतात. काही लोकांना अंधार आवडतो. आणि मग काय सांगितलेलं आहे बघा, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. अंधाराने, उजेडाने काय होतं की प्रगट होतं की आपण काय करत आहोत. अचानक लाईट पडल्यानंतर काय होतं की आपण रेड हँड पकडले जातो. जे काही करत आहोत ते करतो. प्रकाश काय करतो? अंधकार प्रकाशाला रोखू शकत नाही, पण प्रकाश पडल्यानंतर ते प्रगट होतं जे आहे ते. कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. ज्यांची कर्म दुष्ट असतात ते अंधारात येतच नाही, देवाकडे वळतच नाही. ते चर्चला येतील, ते गाणे म्हणतील, ते सर्व करतील, पण देवाकडे, येशू ख्रिस्ताकडे वळत नाहीत. चर्चला कोणी येऊ शकतं, रस्त्यावरचा माणूसही येऊ शकतो. ख्रिश्चन प्रोग्राम कोणी ऐकू शकतं, टी व्हीवरचे किंवा हे गाणे. याचा अर्थ देवाकडे वळले, तारण झालं असं नाही. रोग बरे झाले, एखाद्या बंधनातून मुक्त झालं म्हणजे तारण झालं असं नाही. मी हे अनुभवलेलं आहे. एखाद्याला जर विचारलं तुमचं तारण कधी आहे, कसं तुम्ही देवाकडे कसं वळले, आणि लगेच ते सांगायला जातात अमुक अमुक आजार झाला होता, कोणीतरी प्रार्थना केली आणि मग देवाने बरं केलं. ठीक आहे, बरं केलं, पण याचा अर्थ तारण झालं असं नाही, तुम्ही देवाकडे आला असं नाही. अमुक अमुक प्रॉब्लेम होता, किंवा माझं लग्न नव्हतं होत, लग्न झालं, किंवा नोकरी नव्हती, नोकरी लागली. ते अनुभव देवाने दिलेला आहे. त्याने दाखवून दिलं की तो देव आहे, तो तुमच्यासाठी काय करू शकतो. याचा अर्थ आत्म्याचं तारण झालं असं होत नाही आहे. लक्षात घ्या, है ना? आत्म्याचं तारण झालं, तारणाचा अनुभव म्हणजे ज्या दिवशी निश्चय केला की मी माझं जीवन प्रभू येशूला समर्पण करेन, तो माझा तारणार आहे, तो माझ्यासाठी या जगात आला, माझे पाप, माझे शाप वाहिले, मी त्याच्याकडे वळतो. तो पॉइंट. आमेन. तर प्रभू येशूने म्हटलं, आणि मग वचन 20 मध्ये, जो कोणी वाईट कर्म करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. त्याला प्रकाश आवडतच नाही. आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून तो प्रकाशात येत नाही. त्याला माहित आहे की आपली पाप उघड होतील, चर्चला आलो तर, प्रार्थनेला गेलं तर, म्हणून तो चर्चला येतच नाही, प्रकाशात येतच नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कर्मे देवाच्या ठायी केलेली आहेत अशी ती उघड व्हावीत. हा प्रकाश प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे. त्याच्याकडे येणं म्हणजे प्रकाशात येणं. आणि प्रकाशात आल्यानंतर अंधार आपोआप दूर होतो. आमेन. किती पण काळोख, दाट काळोख असला, मी तुम्हाला विचारतो, गाडीची पेटी जरी पेटवली तरी ती पेटते का हो? तो दाट काळोख त्या उजेडाला रोखू शकतो का? नाही. म्हणजे प्रकाश हा अंधकारापेक्षा श्रेष्ठ आहे, पॉवरफुल आहे. किती अंधार असला, किती पापी माणूस असला, बाई असली, किती भयानक परिस्थिती असली, पण देवाचा प्रकाश, येशू ख्रिस्ताचे सुवार्ता, त्याचं वचन गेल्यानंतर तो अंधार दूर झालाच पाहिजे. तो अंधार रोखूच शकत नाही. आमेन. तर हे प्रभू येशूने सांगितलं. म्हणजे आपला प्रवास तेव्हा सुरू होतो जेव्हा आपल्याला जाणीव होते की मी पापी आहे. बरेच जणांना हे मान्य करायला आवडत नाही. ते म्हणतात आम्ही काही केलं नाही. विषय काय केलेलं नाही हा नाही आहे. विषय हा आहे की शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलेला आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. आपण पाप करतो म्हणून पापी नाही, आपण पापी आहोत म्हणून पाप करतो. आपण आदामाची संतान असल्यामुळे आपल्यामध्ये पापी स्वभाव आहे. मग आपण ख्रिश्चन असो, हिंदू असो, मुसलमान असो, नास्तिक असो, कोणी असो, एका माणसाने पाप केलं आणि सर्व मानवजातीवर पाप आला. म्हणून आपण काय करतो आणि काय नाही करत हा विषय नाही आहे. देवाने जाहीर केले त्याच्या कोर्टामध्ये की सर्वजण पापी आहेत, सर्व दोषारोप लागलेले आहे. मग जेव्हा आपल्याला हे समजतं की आपण पापी आहोत, देव पवित्र आहे, आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे, पाप आपल्याला देवापासून दूर ठेवते,
आणि मग प्रभू येशू आपलं पाप दूर करण्यासाठी, क्षमा करण्यासाठी आला. मग जेव्हा आपण त्याच्याकडे येतो, म्हणतो माझी क्षमा कर, पापाची जाणीव होते. पवित्र आत्म्याचं एक कार्य असं आहे, कन्व्हिक्शन ऑफ सिन. जेव्हा तो येईल, तो पापाविषयी, न्याय निवडाविषयी जगाची खात्री करून देईल. कन्व्हिक्शन की पापी आहोत, मी देवाकडे वळलं पाहिजे असं वाटणं म्हणजे काय? कन्व्हिक्शन आहे. आणि हे कार्य पवित्र आत्म्याचं कार्य असतं. असं वाटणं, अशी जाणीव होणे की नाही, मला देवाकडे वळलं पाहिजे, जे चाललं ते बरोबर नाही आहे. मी सगळ्यांना फसवू शकतो पण देवाला फसवू शकत नाही, ही जाणीव होणं. मी खोटं चर्चला प्रेज, ही जाणीव होणं हे पवित्र आत्म्याचं कार्य असतं. प्रेज द लॉर्ड. आणि मग हे कन्व्हिक्शन, ही जाणीव झाल्यानंतर माणूस पश्चाताप करतो, देवाकडे वळतो. आणि मग त्याच्याकडे आल्यानंतर देव त्याच्या सर्व पापांची क्षमा करतो. आमेन. कारण तो कनवळ व कृपाळू देव आहे. योहान शुभवर्तमान 8वा अध्याय, म्हणजे तो प्रकाशात येतो, प्रभू येशूकडे येतो. योहान 8 आणि 12 मध्ये प्रभू येशूने असं म्हटलं. पुढे येशूने त्यांच्याबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. असं कोणीच म्हटलेलं नाही आहे. कोणत्याही धर्मगुरूने, कोणत्याही साधू संतांनी, कोणत्याही व्यक्तीने असं कोणत्याही संदेष्टाने असं म्हटलं नाही की मी जगाचा प्रकाश आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्त, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. प्रभू येशू जर जगाचा प्रकाश आहे, प्रकाशात येणं म्हणजे प्रभू येशूकडे वळणं. प्रभू येशूकडे न वळणं म्हणजे अंधारात राहणं, प्रकाशात न येणं. त्यांची कर्मे वाईट होती, त्यांनी अंधाराची आवड धरली. पण जेव्हा जाणीव होते की मी अंधारात आहे, मी पापात आहे, आणि मग जेव्हा आपण त्याच्याकडे येतो, तो क्षमा करतो आणि मग ख्रिस्ती जीवन चालू होतं. तर पहिला पॉईंट, पहिली गोष्ट काय की प्रवासाला एक सुरुवात असते. आता समजा जेम्सने म्हटलं की आता मी प्रवासाला जाणार आहे, मग आपण काय विचारू, कुठं? मग तो सांगणार अमुक ठिकाणी, गोवा किंवा जे काय आहे ते. पण मग प्रवासाची सुरुवात कुठून होणार? नाशिकहून होणार. म्हणजे देवाबरोबरच्या प्रवासाची सुरुवात कुठून होत असते? पापाची जाणीव हो येशू ख्रिस्ताला समर्पण केल्यानंतर. चर्चला जॉईन झाल्यानंतर नाही, चर्चला येऊन जाऊन राहिल्यानंतर नाही. आमेन. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट, आपल्या प्रवासात आपल्याला काही कठीण ठिकाणं लागत असतात. आवर जर्नी टेक्स अस इनटू डिफिकल्ट प्लेसेस. प्रवासामध्ये आपण म्हणतो प्रवास कसा झाला है ना, कधी कधी गाडी बंद पडते, कधी लेट होतं, कधी रस्त्यात ॲक्सिडेंट झाले असतात, कधी काय होतं है ना, कधी असे ठिकाणं लागतात. तर तसं देवाबरोबर आपण वाटचाल करत असताना सुद्धा असे कठीण ठिकाणं लागतात. मागच्या वर्षात किती जणांना लागलेले, किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते. आजार आले, दुखणे आजार आले, अडचणी आल्या, प्रॉब्लेम आले, कठीण ठिकाणं लागली. कधी कधी असं वाटलं की कसं होईल, इथंच प्रवास संपतो का काय, पण संपला नाही, संपला नाही, इथपर्यंत देवाने आणलं. पण कठीण ठिकाणं लागले. तसे प्रवासामध्ये कठीण ठिकाण आपल्याला, आवर जर्नी टेक्स अस टू डिफिकल्ट प्लेसेस. देवावर विश्वास ठेवल्यानंतर कधीच काही प्रॉब्लेम होणार नाही, कधीच आपण आजारी पडणार नाही, असं कधीही, असं कुठंही शास्त्रात लिहिलेलं नाही. प्रभू येशूने सुद्धा ही प्रॉमिस केले की माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. हे ते काही जणांना असं वाटतं की देवाकडे वळल्यानंतर प्रॉब्लेम नाहीच व्हायला सांगतं, नाहीच व्हायला पाहिजे. मग सांगा बरं झालं, असं का बरं झालं? मग का बरं? अरे का बरं म्हणजे काय? का बरं म्हणजे हे की आपण शापित भूमीवर आहोत. माणसाने पाप केला, देवाने भूमीला शाप दिला, ह्या शापित जगात आहोत. आपण ह्या मर्त्या शरीरामध्ये आहोत. ते गौरवी शरीर गेलं, ते गौरव गमावलं फळ खाल्ल्यानंतर. मरण आलं, दुखणे आजार आले, लिमिटेशन्स आले, सर्व प्रॉब्लेम आले.
आपल्यामध्ये पाप आहे आतून, आदामाचा पापी स्वभाव, जगात बाहेरून पाप आहे, आतून पाप बाहेरून पाप, आणि अशा भ्रष्ट जगामध्ये असताना प्रॉब्लेम येणारच. म्हणून हे समजणं की मी, आणि मागच्याच आठवड्यात कोणीतरी विचारलं की असंच म्हणे ब्रदर, एक बालिशसारखा प्रश्न मी विचारतो म्हणे की असं असतं का म्हणे आपण देवाकडे वळल्यानंतर जास्त आपण प्रार्थना केली किंवा जास्त देवाचं केल्यावर आपल्याला जास्त प्रॉब्लेम होतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आता आम्ही जास्त वचनात आहोत, प्रार्थनेत आहोत, म्हणून प्रॉब्लेम वाढायला लागलेत. मग ह्याच्यामुळं झालेलं आहे का? आणि मी म्हटलं याचं उत्तर हो आणि नाही, दोन्ही पण आहे. हो का? कारण ज्यावेळेस माणूस देवाकडे वळण्याचा निश्चय करतो त्यावेळेस सैतान त्याच्या दुरात्म्यांचं टार्गेट ठरतो की ही आता माझ्या तावडीतून गेलेले, हा माझ्याकडून गेला, मी याला परत आणण्याचा प्रयत्न करेन, फारोसारखा परत पाठला करीन आणि परत कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. त्याला त्या ठिकाणी देवाने नेमलेल्या ठिकाणी पोहोचू देणार नाही. सैतानाकडून पण अडखळून असतात. आणि कधी कधी आपला पापी स्वभाव, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतात. म्हणून प्रॉब्लेम हे येतात, कठीण ठिकाणं हे प्रवासात लागतात, आपल्याकडून चुका होतात, पापं होतात, पण प्रवास थांबत नाही. आपल्याला वाटतं कसं होईल, काय होईल, पण होतं. आमेन. नीतिसूत्रे 4 आणि 12 मध्ये देवाची एक ॲडवाईस किंवा एक सल्ला आहे. प्रोव्हर्ब्स 4:11 and 12 या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो बघा. नीतिसूत्रे 4:11 आणि 12. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटाने चालवलेला आहे. वाटाने हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे एक वाट आहे, एक धाव आहे की ज्या वाटेने आपल्याला चालायचं आहे. प्रवास करायला एक रस्ता लागतो, एक वाट लागते. तर ती वाट, तो रस्ता कधी कळतो? देवाच्या वचनावरून कळतो. आणि म्हणून बायबल स्टडी महत्त्वाचं आहे. जे लोक फक्त चर्च अटेंड करतात, बायबल स्टडी अटेंड करत नाही, ते म्हणतात आम्हाला टाईम नाही, हे नाही, ते नाही. ते नेहमी कन्फ्यूज असतात, गोंधळलेले असतात, त्यांना ते नेहमी मार्ग चुकतात. कोणता तरी रस्ता दिसला की ते जातात आणि ते म्हणतात, जसं आपण कधी कधी रस्ता चुकतो आणि मग तिथे विचार लोक सांगतात, अरे रे तुम्ही खूप लांब आले, ते तर हायवे तिकडं राहिला, आता परत जा. तसं काही वेळेस आपण चुकतो है ना, देवापासून दूर जातो आणि मग कळतं की हायवे तर तिकडं राहिलेला आहे, मी भलतीकडे चाललेलो. कोणीतरी सांगतं, कोणत्या तरी मेसेजमधून कळतं की अरे मी खूप लांब आलेलो आहे. मग त्यावेळेस काय करायचं असतं? परत हायवेला लागायचं असतं. नीतिसूत्रे 4:11 आणि 12. मी ज्ञानाचा मार्ग तुला शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटाने चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत, तू धावशील तेव्हा तुला ठेस लागणार नाही. आता ह्या ठिकाणी ह्या 12व्या वचनात एक महत्त्वाचं सत्य आहे. त्या वचनाकडे नीट बघा. शास्त्र वाचणं वेगळं आणि ते स्टडी करणं वेगळं. शाळा कॉलेजला आपण अभ्यास करतो, अभ्यास करणं वेगळं आणि नुसतं पेपर किंवा एखादं पुस्तक वाचणं वेगळं. तर शास्त्र हे देवाचं वचन असल्यासारखं वाचायचं असतं, पोथी किंवा पेपर असल्यासारखं नाही. आम्ही घाईघाईने किंवा वचनं पाठ केलेले किंवा मी 10 वेळेस शास्त्र वाचलं, फायदा नाही. तुम्हाला एक वचन जर समजलं तर ते तुम्हाला चालवेल, आणि 10 अध्याय जर तुमचे पाठ असले तर काही फायदा नाही. तर हे नेहमी ध्यानात ठेवा. वचन 12. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत. म्हणजे देवाच्या मार्गावर आपण चालत असताना आपण अडखळू शकतो का? नाही. तू चालशील तेव्हा तुझे पावले अडखळणार नाहीत, ही गॅरंटी आहे. पण कधी? देवाच्या मार्गावर चालल्यावर, स्वतःच्या मार्गावर नाही. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, देवाने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हा विषय नाही आहे. आपण जर देवाच्या मार्गावर आहोत, त्याच्या वचनाच्या मार्गावर आहोत, तर आपण अडखळणार नाही. हे प्रॉमिस आहे. अडखळणार नाही, त्याची पावले अडखळणार नाहीत. अडखळणं आल्यावर स्वतःला विचारायचं की मी देवाच्या मार्गावर आहे का? माझं पहिलं समर्पण, मी थंडावलेलो आहे का? कोमट पडलेलो आहे का? मी माझ्याच बुद्धीने, माझ्याच डोक्याने चालत आहे का? तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, है ना. परमेश्वराचं भय धर.
आपल्याला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. आपण म्हणतो नाही मला समजल्यावर मी विश्वास ठेवेल. अरे पण समजल्यावर विश्वासाची गरजच काय, मी असं म्हणतो. जिथं समजत नाही तिथं विश्वास पाहिजे असतो. असं म्हणायचं असतं प्रभू मला समजत नाही पण मी विश्वास धरतो, मला माहीत नाही काय होणार आहे पण तू सांगतो म्हणून हे करतो. जसं त्यांनी म्हटलं की सारी रात्र आम्ही कष्ट केले एकही माझा हाती लागला नाही, पण तू सांगतो म्हणून तुझ्या शब्दावरून आम्ही घर टाकतो, असं म्हणायचं असतं. तर वचन 12 तू चालशील तेव्हा तुझे पावले अडखळणार नाही, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. चालणं पण आहे, धावणं पण आहे, है ना. धावणं म्हणजे काय की आपण प्रॉपरली देवाच्या मार्गावर योग्य रीतीने चालत आहोत. काही जण हळूहळू चालत आहे, भीतभीत चालत आहे, काही जण जोरात चालत आहे फास्ट, आणि काही जण धावत आहेत. आमेन. आता तुम्ही स्वतःला विचारा, मी चालत आहे, हळूहळू चालत आहे, फिरत फिरत चालत आहे का धावत आहे, की मला तो पण गाठायचा आहे. मला हे ह्या आयुष्यात जोपर्यंत देवाने आयुष्यात दिलं आहे, जोपर्यंत दिवस दिले, वेळ दिला, पैसा दिला, जे काही दिलेलं आहे ते मी त्याच्यासाठी संपूर्ण पूर्ण करायचं आहे. तर आपण धावतो आहे. नाही तर रविवार आहे म्हणून चला चर्चला, शुक्रवार आहे म्हणून करा उपवास, हे टंगर मंगल, ह्याला ख्रिस्ती जीवन म्हणत नाही. तर दुसरं पॉईंट काय आहे की ह्या प्रवासात आपल्याला कठीण ठिकाणं लागतात. स्तोत्र 37, 23 आणि 24, साम 37, 23 आणि 24 ह्या ठिकाणी स्तोत्र करता परमेश्वर स्तोत्रकर्त्याच्या द्वारे काय म्हणतो बघा. स्तोत्र 37, 23 आणि 24, साम 37, 23, 24. किती जणांजवळ बायबल आहे? मनुष्याची पावले यहोवाकडून स्थापली जातात आणि त्याच्या मार्गाविषयी तो संतुष्ट होतो. जरी तो पडला तरी तो खाली टाकला जाणार नाही, कारण यहोवा आपल्या हाताने त्याला टेका देतो. आमेन. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो. आज किती अस्थिर लोक आहेत, किती चर्चेसमध्ये अस्थिर बिलीवर आहेत, अतृप्त आहेत. ते जरी मोठ्याने गाणं म्हणतात, मोठ्याने प्रार्थना करतात, पण त्यांना पण माहीत आहे की मी जिथं पाहिजे तिथं नाही आहे, जे पाहिजे ते मला मिळालं नाही, हे जे मी करतो ते देवाचं काम नाही आहे, दुसरं काहीतरी आहे. अस्वस्थता, अस्थिरता आहे, अनसॅटिस्फॅक्शन. म्हणून वचन सांगतं की परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो. स्टेबिलिटीची आज तुम्हाला गरज आहे का? स्टेबल. थोडंसं काय झालं डिस्टर्ब, थोडेसे बातमी आले, अरे काय होतं, थोडंसं इथे दुखलं, अटॅक येतो का काय. आत्म्याने भरून प्रार्थना, आणि थोडंसं काय झालं की लगेच मूड ऑफ. याच्यावरून तुम्ही किती आत्मिक आहात, किती देवामध्ये आहात, किती स्ट्रॉंग आहात, हे चर्चमध्ये नाही, अशा घटना घडल्यावर कळतं की तुम्ही किती आतून स्ट्रॉंग आहात. कोणीतरी काहीतरी बोललं तर मूड ऑफ होतो. म्हणजे काय, म्हणजे आत्मिक नाही, दैहिक आहे. थोडंसं सुद्धा सहन करायची शक्ती नाही आहे, म्हणजे शक्ती नाही, म्हणजे विकनेस आहे, भयंकर विकनेस आलेलं. ते म्हणतात ॲनेमिक. कितीतरी लोक आत्मिकरित्या ॲनेमिक आहेत, नाही का डॉक्टर सरोज. ॲनेमिक म्हणजे विकनेस, आत्मिक विकनेस. आत्मिक स्ट्रॉंग म्हणजे चर्चमध्ये जोरात गाणं म्हणणं, जोरात प्रार्थना करणं नाही आहे. की जेव्हा मनासारखं होत नाही, जेव्हा अनपेक्षितरित्या काहीतरी घडतं, विचित्र, ज्याची आपण अपेक्षा करत नसतो, ते आपण कसं फेस करतो, त्यावेळेस आपण वेड्यासारखं करतो का स्थिर राहतो विश्वासात, याच्याहून कळतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. वचन 24, तो पडला तरी सपशेल पडणार नाही. तो पडणार नाही असं तिथे लिहिलेलं आहे का? काय लिहिलेलं आहे? तो पडला तरी सपशेल पडणार नाही. तो धडपडणार पण पूर्णपणे पडणार. लोक म्हणजे अरे पडला, तो देवामध्ये ती देवामध्ये चालत होती, एवढी स्ट्रॉंग होती, बघा आता ती दिसत. सपशेल पडणार नाही, धडपड होईल है ना, पण तो सपशेल पडणार नाही. म्हणजे देवाच्या मार्गात चालत असताना मागच्या वर्षी विचार करा किती वेळेस तुम्ही आणि मी धडपडलो.
कबूल करा. आपल्याला काय ॲक्टिंग, आपल्याला काय कोणावर इम्प्रेशन मारायचं नाही की मी किती अनॉइंटेड आहे. जे आहे ते देवाला माहीत आहे, लोकांना माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. बरेच वेळेस आपण दाखवून काय होतं की आपण खरे कसे आहोत हेच लोकांना माहीत नाही. लेट अस बी रिअल. खरे लोक, सैतान डुप्लिकेट लोकांना घाबरत नाही. मी नेहमी सांगतो, खरे लोक, खरा विश्वास, खऱ्या प्रार्थना. आमेन. जसं आहे तसं रिअल. चर्चमध्ये तसंच, बाहेर बाजारात तसं, रस्त्यावर तसं. इथं आल्यावर एक टोनमध्ये बोलायचं आणि मग बाहेर गेल्यावर एकदम तसं नाही आहे. तसं नाही, जसं आहे तसं. म्हणजे आपण स्थिर झालेलो आहोत. वचन 24, तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. कोण सावरील? परमेश्वर. मागच्या वर्षी विचार करा की किती वेळेस परमेश्वराने हात देऊन सावरलं का कोणाला? आठवतं का? आपल्याला आठवत पण नाही. साक्ष द्या म्हटलं की आपल्याला आठवत नाही. आपण ब्लँक होऊन जातो, हँग होऊन जातात लोक, है ना. मग सांगावलं, अरे तुझ्यासाठी ती प्रार्थना केली, अरे तुला ते, मग हां मला बरं वाटलं. म्हणजे इतके आपण आत्मिक आहोत, इतके आपण दैहिक आहोत. मग आपण कशाला समजायचं की मी फार आत्मिक आहे? नाही. या नवीन वर्षात हा निर्णय घे, प्रभू तुला माहीत आहे मी कसं आहे, मी जसं आहे तसं. तू मला खरं रिअल कर, मला ओरिजिनल कर, डुप्लिकेट नाही. हालेलुया. परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल आणि त्याने आपल्याला सावरलं. जेव्हा कोणी नसतं हात द्यायला तेव्हा तो आपल्याला हात देऊन सावरेल. जेव्हा कोणी नसतं मदत करेल तेव्हा तो आपल्याला मदत करतो आणि त्याने ती केलेली. म्हणून दुसरा पॉईंट काय की या प्रवासात आपल्याला कठीण ठिकाणं लागत असतात. आवर जर्नी टेक्स अस टू डिफिकल्ट प्लेसेस. तिसरा पॉईंट हा वचन 18 मध्ये, नीतिसूत्रे 4 आणि वचन 18 या ठिकाणी तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे जरा बघा. धार्मिकाचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. तिसरी गोष्ट, आपला प्रवास आपल्याला एक उद्देश दाखवतो. आपल्या प्रवासाचा एक उद्देश असतो, तो उद्देश म्हणजे वाढ. आमेन. ग्रोथ, वाढ. ते वचन बघा, मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या हा शब्द अंडरलाईन करा. देवाच्या मार्गात चालत असताना आपली वाढ होत असते. नेहमी स्वतःचा आढावा घ्यायचा, रिव्ह्यू दर महिन्याला, दर वर्षाला, 6 महिन्यांनी, की मी मागच्या महिन्यापेक्षा आज जास्त वचनात प्रार्थनेत आहे का? मागच्या वर्षापेक्षा आज मी देवाच्या अधिक जवळ आहे का? मग तुम्हालाच तुमचं लेवल कळाल. आपण दुसऱ्यांचं पाहतो की हे किती जवळ आहे, ती किती लांब गेलेली आहे. हा कसं? आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं. तर उद्देश, आवर जर्नी गिव्स अस अ डिफायनिंग पर्पस. आपल्या प्रवासात आपल्याला आपला प्रवास एक उद्देश दाखवत असतो. हा उद्देश, देवाचा उद्देश काय आहे की आपली वाढ व्हावी. आणि ही वाढ आत्मिकच नाही तर त्याच्या ज्ञानात, त्याच्या कृपेत, त्याच्या आशीर्वादात आपण वाढावं. मग स्वतःला विचारा की मागच्या वर्षात मी खरंच किती वाढलेलं आहे. तर नसेल तर का नाही? माझ्या चुकांमुळे, टंगळमंगळ केल्यामुळे, केअरलेसपणामुळे. देवाची इच्छा आहे की जर आपण त्याच्या मार्गावर चालत आहोत तर त्या मार्गावर जो प्रकाश त्याने दिलेला आहे ते वाढत जातो. आता बघा ते वचन, धार्मिकाचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा किंवा सूर्यप्रकाशासारखा आहे. म्हणजे त्या मार्गाला लागल्यानंतर पहिल्याने थोडासा प्रकाश आपल्याला दिसतो. इकडे आहे का? मग तो प्रकाश अधिक वाढतो. म्हणजे काय की थोडंसं शास्त्र, थोडंसं देवाबद्दल समजायला लागतं. किती जणांना समजतं मी काय बोलतो, किती जणांचं लक्ष आहे, थोडंसं समजायला लागतं. मग थोड्या दिवसाने अजून थोडंसं समजायला लागतं. म्हणजे काय, तो दिव्य प्रकाश, ते प्रगटीकरण वाढत जातं. आणि जसं जसं ते प्रगटीकरण वाढत जातं, देवाचं वचन आपल्या पावलावर दिवा आणि मार्गावर प्रकाश असा.
प्रकटीकरणात, ज्ञानात वाढणे देवाच्या म्हणजे प्रकटीकरणात वाढणे, म्हणजे समजणं. आणि समजाल कधी? शास्त्र घेऊन बसलं तर ना. नुसते गाणं म्हणत बसलं, शास्त्र कधीच वाचलं नाही तर नुसतं पाठ केलं, त्याच्यावर मनन केलं नाही, तर प्रकटीकरण येईल का? नाही. नुसते यूट्यूबवर दुसऱ्यांचे मेसेज ऐकत बसले, एकामागून एक एकामागून एक, आणि सांगा ब्रदर ते असे म्हणले, ते तसे म्हणले, तुम्ही काय म्हणता, तेव्हा प्रकटीकरण नाही मिळत. तर त्या मार्गावर प्रकाश आहे, देवाचा एक मार्ग आहे आपल्यासाठी. त्या मार्गाने तो आपल्याला नेत असतो. इस्रायल लोकांसाठी एक मार्ग होता कादेश बार्नेयापर्यंत नेण्याचा. त्या मार्गाने देवाने त्यांना, शॉर्टकटचा मार्ग होता पण त्याने नेलं नाही, वेगळ्या मार्गाने. तो मार्ग देवाने आखलेला होता. इकडे बघा जगताप ब्रदर, तुमच्या जीवनासाठी, माझ्या जीवनासाठी मार्ग देवाने आखलेला आहे आणि तो आपल्याला त्या मार्गावर आणतो, तो त्याच्याकडे ओढवून घेतो आणि त्या मार्गाला आपल्याला चालवतो. मी विचार केला होता की मी एक दिवशी पाळक होईल आणि हे करेल, स्वप्नातही माहीत नव्हतं. पण देवाकडे नंतर देवाने सेवा दिली. कोण कटकट करेल, कोण लोकांना होतील तू का नाही चर्चला आली, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं. म्हटलं हे मला नको आहे, मी ह्या फालतू गोष्टी करणार नाही. पण देवाने ती सेवेत निवडलं. मार्ग कोणी नेमलेला असतो, चॉकआउट केला असतो देवाने. म्हणून आपण जे ठरवतो लहानपणी ते मोठ्यापणे होत नसतं. देवाने प्रत्येकासाठी एक मार्ग निवडलेला आहे आणि मग त्याच्याकडे आल्यानंतर तो आपल्याला चालवतो आणि जे अनपेक्षित ते घडतं. आपल्याला माहीत पण नाही की आपण इथपर्यंत कसं पोहोचलो. माहीत असतं का? नाही. तर तिसरी गोष्ट काय की प्रवासाचा एक उद्देश असतो आणि तो उद्देश म्हणजे वाढ. तो प्रकाश, ते प्रगटीकरण वाढत जातं. मग स्वतःला विचारा की मागच्या वर्षामध्ये देवाच्या ज्ञानात आणि प्रगटीकरणात, जसं पेत्र म्हणतो की प्रभू येशूच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, मी वाढलेलो आहे का? माझी वाढ झालेली आहे का? की जेवढं माहीत होतं त्याच प्रार्थना, तेच गाणे, तीच लेवल, का लेवल वाढलेली आहे? लेवल वाढावी ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे. माझ्याकडे 5 बॉक्स भरलेले आहेत एवढ्या वर्षाच्या डायरीचे, मेसेजेसचे, पण एकही संदेश कधी मी रिपीट केला नाही आजपर्यंत. मी जुन्या डायऱ्या काढून ख्रिसमसचे, न्यू इयरचे मेसेज देऊ शकतो, पण देवाच्या वचनाचं एवढं प्रकटीकरण आहे की ते जुन्या डायऱ्याचं पाहावंच लागत नाही. नवीनच एवढं प्रकट होतं की ते जुनं विसरून जातो. तर देवाच्या प्रकाशात ह्या वचनात काय सांगितलं आहे? धार्मिकाचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या प्रकाशासारखा आहे. दुपारपर्यंत, सकाळी थोडासा सूर्यप्रकाश असतो नाही का, पहाटे आधी तर सूर्य दिसतच नाही, नुसतं प्रकाश दिसतो, मग हळूहळू मग थोडासा सूर्य वर येतो. तसं आधी देवाबद्दल काहीच कळत नाही, नुसतं जाऊन बसायचं, ऐकायचं, लोक टाळ्या वाजवतात, मग थोडं थोडं कळायला लागतं, मग हळूहळू प्रार्थना करायला शिकतो, मग हळूहळू पण प्रार्थना करायला लागतो, मग वचन समजायला लागतं है ना. म्हणजे सकाळ होते आणि मग दुपारच्या वेळेस काय असतं? फुल सूर्यप्रकाश असतो, फुल लाईट. तसं आत्मिक प्रकटीकरण, देवाविषयीच्या गोष्टी समजणं ही वाढ आहे. आणि ती वाढ कधी होते? देवाच्या मार्गावर चालल्यावर. देवाचा मार्ग सोडून भलत्याच मार्गाने चालल्यावर वाढ होत नसते. जर वाढ होत नसेल तर विचार करा की मी देवाने निवडलेल्या मार्गावर आहे का मी निवडलेल्या मार्गावर चालत आहे. आज प्रॉब्लेम बरेच जणांचं काय आहे की मी ह्या मार्गाने, प्रभू तू माझ्याबरोबर राहा. नाही, त्याने तुझ्यासाठी जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गाने चाल, तो आपोआप तुझ्याबरोबर आहे. त्या मार्गावर त्या लागणार सर्व काही आहे. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस जोपर्यंत मोटर गाड्यांची शोध लागलेला नव्हता, बग्गी होत्या, हॉर्स बग्गी, घोड्यांच्या, जसे बैलगाड्या तशा घोड्यांच्या बग्गी. आणि मग एका गावाहून दुसऱ्या गावाला, तिसऱ्या गावाला असं ते घोड्यावरून आणि त्या घोडागाडीमधून प्रवास करत होतो. आमच्या लहानपणी टांगे होते, मला अजूनही आठवतं, स्टेशनला टांगे असायचे, मग ते टांगा करायचा, घरी जायचं. आता टांगा काय हे पोरांना सांगावं लागतं, ते हसतात, ते म्हणतात सांगू नका. तर त्यावेळेची प्रथा अशी होती की जितका लांबचा प्रवास
त्या स्पॉटला गेल्यानंतर मध्ये जे जे ठिकाणं लागते ऐकून घ्या आणि याच्यात हे प्रकटीकरण आहे, नीट समजा, खाली वर पाहू नका. प्रवास असताना एक ठराविक अंतरापर्यंत 1 किंवा 2 तास ती घोडागाडी तिथं जाणार. त्या पॉईंटला पोहोचल्यानंतर जिथं स्टॉप लागेल त्या ठिकाणी घोड्यांना खायला चारा, माणसांना खायला काहीतरी हे तिथं असायचं. प्रत्येक स्पॉटला ते नेमलेलं असं, त्या स्पॉटला आल्यानंतर ते प्रोव्हिजन त्यांचं असायचं. मला हा पॉईंट म्हणायचा आहे की तुम्ही आणि मी जीवनाच्या प्रवासात जे जे ठिकाणं लागतील, जे जे स्टेशन लागतील, त्या ठिकाणी आपल्याला कशाची गरज आहे ते अगोदरच देवाने पुरवठा केलेला आहे. त्याने अगोदरच ते तयार ठेवलेलं असतं. ती गाडी तिथे येऊपर्यंत लगेच ते देणार, पटापट देणार, ते खाणार, लोक खाणार, हे करणार, पुढचा प्रवास चालू. तसं आपण कोणत्या पॉईंटला आता 2022मध्ये कोणतं स्टेशन लागणार, कुठं पोहोचणार मला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही. पण जिथं कुठं आपण थांबू तिथं देवाचं प्रोव्हिजन किंवा पुरवठा केलेला असेल. हे आपण ध्यानात ठेवायचं. वचन 24 आपण पाहिलेलं आहे. तर हे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. तर तिसरी गोष्ट काय की आपल्या प्रवासाचा एक उद्देश असतो की आपली वाढ व्हावी. देवाची इच्छा आहे की आपली वाढ व्हावी. आणि जेव्हा बाळ वाढलं नाही तर आईवडिलांना काळजी घ्यावी लागते. ते डॉक्टरकडे नेतात की 1 वर्ष 2 वर्ष झालं, बघा तो कसा दिसतो है ना, बघा ते बाळ कसं किती बारीक, वाटत पण नाही का, वाढच झालेली नाही. तसं आपण वर्षाने वर्ष चर्चला येतो, नुसतंच बसतो, साक्ष देऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही, बोलू शकत नाही. आपण काय म्हणतो, आमच्यासारखे काय म्हणतात, बघा ते बाळ एवढं मोठं झालं तरी किती कसं दिसतं, विचित्र दिसतं नाही का. त्याला बोलता पण येत नाही, मोठं झाल्यावर बोलता येत नाही. त्या म्हणतात एवढं मोठं झालं बोलता येत नाही. मम्मी म्हणेल एवढ्या वर्ष झाले तुम्हाला बोलता येत नाही, प्रार्थना करता येत नाही, साक्ष. तर हे देता येणं, करता येणं म्हणजे ही आत्मिक वाढ आहे. वाढ झाली की आपोआप ते होतं. पण जर होत नाही म्हणजे वाढ झालेली नाही, हे समजून घ्यायचं. आमेन. तर ह्या प्रवासामध्ये जो प्रकाश, जे प्रकटीकरण त्याने आपल्याला दिलेलं आहे, देत आहे, ते वाढत जाणारं प्रकटीकरण आहे. असं नाही की आता मी एवढ्या वेळेस शास्त्र वाचलं लहानपणापासून, आता उत्पत्ती ते प्रकटीकरण मला माहीत झालं सगळ्याच्यात काय नाही. कोणीतरी म्हटलं आमचा सगळा बायबल स्टडी झालेला आहे आणि मला हसू आलं. मी म्हटलं मनात बायबल स्टडी कोणाचाच होत नसतं. किती समजलं तरीही देवाच्या वचनात नवीन नवीन असतंच. पण काही सेवकांना, काही लोकांना असं वाटतं, त्याला कमीपणा वाटतं दुसऱ्यांचं ऐकायला, किंवा त्यांना वाटतं की आम्हाला सर्व माहीत आहे, मला कोणाचं ऐकायची गरज नाही. ही पण एक ट्रिक सैतानाची असते. वाढ होऊ नये म्हणून, जाऊ दे रे, तुला माहीत आहे, तू पालक आहे, तू एवढ्या वर्षापासून आहे, तू लेडीजची लीडर आहे ना, तुला काय गरज आहे ऐकायची, असं म्हणून आपल्याला वाढवू देत नाही. हे डावपेच सैतानाचे आपल्याला ओळखता आले पाहिजे. आमेन. गर्व, इगो बाजूला ठेवला पाहिजे, त्याला आड येऊ न दिला पाहिजे. हे ट्रिक ओळखायचे की बिझी, सैतानाने बिझी ठेवलेलं आहे. प्रभू है ना, हे अडखळे दूर कर, मला तुझ्या वचनासाठी वेळ मिळू दे. वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही म्हणजे सैतानाचं कौतुक करणं नाही, पण आम्हाला वेळच नाही. प्रभू माझे समय स्वतः करणं म्हणतो, माझे समय तुझ्या हातामध्ये आहे, तुमचा टाईम त्याच्या हातात द्या, ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला परत मिळेल. 34 वर्ष 8 महिन्याच्या सर्व्हिसमध्ये मी हे अनुभवलेलं आहे. आम्ही पण लहानचे मोठे केलेले आहेत. म्हणून मला कोणी म्हणू नये की किती बिझी असतं, कामावर जावं लागतं, काय करावं लागतं. आपला टाईम जर देवाला दिला तर देव आपल्याला त्याच्या कार्यासाठी बरोबर वेळ देतो. पण आपली जर इच्छाच नसेल तर 1000 कारणं आपण सांगू शकतो. आमेन. आणि ह्या कारणांमुळे काय होतं, आपली वाढ होत नाही. आणि मग लोक हसतात, बघा एवढ्या वर्षापासून प्रार्थना करते, एवढ्या वर्षापासून चर्चला जातो आणि तिथंच. आणि तेच म्हणजे काय होतं, आपण दुसऱ्यांना हसू होतो, हसण्याचा विषय होतो की काय मिळालं, काय मिळालं, काहीच नाही मिळालं. पण देवाची इच्छा आहे की आपली वाढ व्हावी. चौथी गोष्ट, चौथा पॉईंट, आपल्या प्रवासात एक वाढता अनुभव असतो. काय की तो उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. अनुभवात आपण वाढतो. काही प्रॉब्लेम, काही घटना आपल्याला अनुभव देतात. आपण म्हणतो असं का झालं,
अरे ते झालं म्हणून कळलं की देव ॲक्सिडेंटमधून वाचू शकतो, देव मरणातून वाचू शकतो, देव कर्जातून मुक्त करू शकतो. जर प्रॉब्लेमच आला नसता तर देव प्रॉब्लेम सोडू शकतो हे कसं काय कळणार? जे लिहिलेलं आहे परमेश्वर काय करू शकतो हे अनुभवाने तो आपल्याला शिकवतो. म्हणून हे जीवनातले अनुभव असतात. नाही पण सांगा जरा असं का झालं? अरे झालं म्हणजे होणारच, कारण त्यानेच तुमची वाढ आहे हे देवाने नेमलेलं आहे ना. ह्या सर्व गोष्टीत आपण जयवंतापेक्षाही श्रेष्ठ आहोत. शास्त्र सांगतं ह्या गोष्टी आपली वाढ करतात. पण दुसरे लोक आत्महत्या करून व्यसनाधीन होऊन मरून जातात, पण देवाच्या लोकांचं विश्वासात आपण वाढत असतो. आलं लक्षात? आपण ते फेस करू शकतो. तर तो मार्ग वाढत जातो. आणि शेवटचा पॉईंट की आपल्याला पोहोचण्याचं एक निश्चित ठिकाण असतं. धार्मिकाचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तर वाढणाऱ्या प्रकाशासारखा आहे ना. एक पोहोचण्याचं ठिकाण असतं. इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे? अनटू अ परफेक्ट डे शाईन्स ब्राईटर अँड ब्राईटर अनटू अ परफेक्ट डे. उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. उत्तरोत्तर वाढणाऱ्या अशा एका दिवसासारखं आहे. हे ओरिजिनल ट्रान्सलेशन आहे की तो दिवस एक निश्चित ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी आपण कधी पोहोचतो? एक तर मरण आल्यावर, नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताचा येणं झाल्यानंतर. तेव्हा तो प्रवास संपणार आहे. न्यू इयर येतील, ख्रिसमस येतील, हे येतील, ते येतील, आणि एक दिवशी एंड होणार. कधी? एक तर आयुष्य संपल्यावर किंवा प्रभू येशूचा येणं झाल्यानंतर. आमेन. तर आता आपल्याला माहीत नाही की ह्या वर्षामध्ये किती जणांचा प्रवास संपेल, किती जण स्वर्गामध्ये देवाबरोबर असतील, काय होईल आपल्याला माहीत नाही. आपण किती वर्ष जगू हे पण आपल्याला माहीत नाही. माहीत आहे का? म्हणून जो दिवस, जे आयुष्य देवाने दिले, प्रत्येक दिवशी आपण त्याच्या मार्गावर आहोत का हे चेक करायचं आणि त्याच्या मार्गावर चालायचं. म्हणजे चुकायचा प्रश्न येत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे योग्य मार्गावर असलेला माहीत आहे की एक दिवशी प्रवास संपल्यावर आपण बरोबर त्याच ठिकाणी पोहोचू. आपण रॉंग ठिकाणी, चुकीच्या रस्त्याला लागलं तर भलतीकडं जातं. तसं योग्य रस्त्यावर असल्यावर आपल्याला माहीत आहे की आपण योग्य ठिकाणीच पोहोचणार. मरण आलं तरी आपण योग्य ठिकाणीच, जिथे तो आहे तिथेच जाणार है ना. आणि तो मध्यानासारखा वाढत जाणारा प्रकाश म्हणजे तो दिवस की ज्या दिवशी आपण देवाच्या सानिध्यात जाऊ. आणि म्हणून ह्या जीवनामध्ये बरेचशी आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत. अनेक गोष्टी घडल्या, ह्या वर्षातही घडणार आहे. आपल्या मनासारख्या, आपल्या मनाविरुद्ध. आपण हे ध्यानात ठेवायचं की आपण त्याच्या मार्गावर आहोत आणि तो आपल्याबरोबर आहे. तो आपल्याला कधी सोडत नाही, टाकत नाही, टाकणार नाही. आणि हे माहीत असल्यानंतर किती अडखळणे आले आणि किती प्रॉब्लेम आले तरी आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाची देवाबरोबर वाटचाल करू शकू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.